जिकडं पाहो तिकडं गणपतीच्या सजावटची दुकानं लागलेली आहेत. तुम्ही बघू शकता गणपती बाप्पाला कलर करते. इथं आमचा विठुराया रेडी होतोय. डेकोरेशन नंतर खूपच जास्त सुंदर दिसते. नमस्कार मित्रांनो, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओला खूप चांगला प्रतिसाद दिला, खूप मला प्रेम दिलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. गेल्या 2 दिवसापासून वेळ मिळाला नाही, वेगळी कामं चालू होती. तरी माझ्या दादा वहिनींनी डेकोरेशनचं काम चालू केलेलं आहे, ते आपण बघणारच आहेत. आज मीही त्यांच्या कामात इन्व्हॉल्व होणार आहे. आम्ही काही इंटरनेटवरून वेगवेगळ्या थीम्स काढल्या होत्या डेकोरेशनसाठी. त्याच्यात वारकरी संप्रदायाची जी थीम आहे ती आम्हाला आवडली होती, तर त्या पद्धतीचं वारकरी संप्रदायाच्या थीमचं आपण डेकोरेशन करणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला मजा येणार या व्हिडिओमध्ये. हे स्टिकर्स आम्ही प्रिंट करून घेतले होते. यांना वारकरी संप्रदायाचे वारकरी दाखवायचे आहेत आम्हाला, म्हणून ते प्रिंट आणलेली. तिला आता कट करायचं काम चालू आहे. एक सिल्वर, 2 गोल्डन, एक सिल्वर, 2 गोल्डन, 2 सिल्वर जास्त नाही ना, 1 इंच आणि थोडं डेकोरेशनचं काम स्टार्ट केलेलं आहे. बघू शकता, पसारा करून ठेवलेला आहे. हा आमचा गणपती, आमच्या वहिनी त्याला सुंदर बनवत आहे. आणि इथं आमचा विठुराया रेडी होतोय, पण त्याची कटिंग बाकी आहे. तर कटिंग झाल्यावर तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघताय हे ग्लू गनचं वेस्टेज किती निघतंय. जर कोणाला आयडिया असेल की ग्लू गनच्या वेस्टेज कसं निघेल, अशी कोणाला आयडिया असेल तर आम्हाला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. गणपती डेकोरेशनचं काम वाटतं तितकं सोपं नाही. तुम्ही बघू शकता किती पसारा झालेला आहे. तुम्ही पहिल्यांदा करताय डेकोरेट, कसा अनुभव आहे? गणपती डेकोरेशन करण्यासाठी एक एक गोष्ट खूप बारीक निरखून चॉईस करावी लागते, आणि ते चॉईस करण्यासाठी खूप फिरावं लागतं. त्याच्यामुळे खूप टाइम कन्झ्युमिंग गणपती डेकोरेशन आहे. पण गणपती सजवताना जी मजा आहे त्यांना ती खूप भारी आहे. आणि या पसाऱ्याबद्दल मॅडम तुमचं काय म्हणणं आहे? काय नाही, आता बघू. तो पसारा पण आम्हालाच मिळून आवरावा लागेल. नाही मिळून आवरला तर मलाच आवरावा लागेल. नमस्कार मित्रांनो, आम्ही आता बाजारात जातोय. गणपतीचं काही किरकोळ साहित्य लागणार होतं अजून, त्याच्यासाठी जावं लागतं आहे. आणि वहिनींचं पण काहीतरी काम आहे. तर बघूया आपण बाजारात काय चालू आहे काय नाही. यावर्षी बघितलं तर जिकडं पाहो तिकडं गणपतीच्या सजावटची दुकानं लागलेली आहेत. खूप सारे दुकानं आहेत. आपण कॅमेराचा व्ह्यू चेंज करू. बाजार तसा झाला आहे, आणि बाजार करून आपण आता घरी आलेलो आहे. बघू शकता बाजार झालेला आहे. तरी आपण गेट लावून घेऊया. आजचं तसं 50% काम कंप्लीट झालेलं आहे. आम्ही सगळ्या गोष्टी तयार करून ठेवल्या आहेत, आणि उद्या त्या सगळ्या गोष्टी ऑर्गनाईज करायच्या आहेत. ज्या जागेवर आम्हाला गणपती बसवायचे आहेत त्या जागेवर हा जो टेबल आहे, इथं आम्ही आमचा गणपती सेटअप करणार आहेत. तर स्थापना करणार आहेत, सेटअप नाही, सॉरी, माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता हूँ. तर आज सगळ्या गोष्टी डेकोरेशनसाठी गरजेच्या होत्या, त्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत. तर उद्या फक्त आपलं काम राहील की त्याला ऑर्गनाईज कसं करायचं, त्याच्या इथं गणपती ठेवायचा आहे, तेवढं काम उद्या करायचं. कारण की आज दिवसभरचं करून करून खूप कंटाळा आलेला आहे. वगैरे सगळं नकोसं झालेलं आहे. त्याच्यामुळे
आज तरी ब्लॉगमध्ये जास्त काही नाही आहे, इतकंच आहे. तरी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू की आणि पुढच्या ब्लॉगमध्ये बघू आपण काय काय ऑर्गनाईज करता येतं, कसं ऑर्गनाईज करता येतं आपल्याला. तर चला मग भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.